संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। शास्त्री आणि सोनवी नद्या सुद्धा दुथडी भरून वाहतायत। धामणी ग्रामपंचायतीतल्या धामणी ग्रामपंचायतीला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि संगमेश्वर बाजारपेठेतील जनजीवनावरती परिणाम झालाय। आपण पाहतोय जणू की रस्त्यावरनं नदीचं पाणी वाहत असावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण प्रचंड प्रवाह सुद्धा आहे या पाण्याला आणि त्यामुळे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली बुडालेले आहेत आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। ही परिस्थिती आहे रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातल्या बाजारपेठेतली ही परिस्थिती आपण बघतोय। एकंदरीतच मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर कोकणाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। संगमेश्वर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या संपूर्ण इमारतीमध्ये सुद्धा पाणीच पाणी शिरलेलं दिसतंय। प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येक कॉरिडॉरमध्ये पाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कसं काम होऊ शकतं किंवा सर्वसामान्य लोक कशा पद्धतीने नेहमीप्रमाणे त्यांचं काम सुरू ठेवू शकतात हा प्रश्नच आहे। आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्याला या संदर्भात माहिती देतील। अमोल, जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये आजपर्यंत पाणी शिरलंय, त्याबद्दल आणखीन काही माहिती मिळाली आहे का? तिथल्या कर्मचाऱ्यांनी काही सांगितलंय का? पूर्वी स्वाभाविकपणे पाऊस आहे त्यामुळं म्हणजे नद्या दुथडी भरून वाहतात। शास्त्री आणि सोनवी नदी यांनी सध्याच्या घडीला हे प्रचंड पाणी यांच्या नदीपात्रामध्ये आपल्याला दिसून येते आणि यातनं काही पुराचा जो पाण्याचा जो काही प्रवाह आहे तो अगदी शास्त्री धामणी ही ग्रामपंचायतीपर्यंत आलेला आहे आणि स्वाभाविकपणे याचा जनजीवनावरती मोठा परिणाम झालेला आहे। अर्थात अद्याप तरी काळजी करावी म्हणजे लोक काही अडकून पडल्यात किंवा अशी काही सिच्युएशन नाहीये, पण एकंदरीत खबरदारीचे उपाय म्हणून तिथल्या ज्या काही म्हणजे कर्मचारी असतील किंवा अजूनही म्हणजे ग्रामपंचायत साधारण 10 वाजता उघडते, पण त्यांना त्याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आणि जर आपण बघितलं की पुराच्या पाण्याचा जो वेढा आहे तो कशा पद्धतीने या ग्रामपंचायतीला पडलेला आहे दिसून येतोय। अगदी ज्या काही नद्या म्हणजे शास्त्री किंवा सोनवी नदी त्या मुंबई गोवा हायवे लगत असणाऱ्या भागातून देखील जातात, त्यामुळे त्यातलं काही पाणी अगदी मुंबई गोवा जो हायवे आहे तिथपर्यंत देखील आलेला आहे पूर्वी। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण दृश्य बघतोय धामणी ग्रामपंचायतीच्या बाहेरची, या संपूर्ण इमारतीला पाण्याचा वेढा पडलाय।